एकविसावी ओवी. पसरुनी वृत्तीची वावे, दिठी रूपा ते दे खेवे, परी साचाचेनी नावे, काहीच न लगे. दृष्टी वृत्ती रूप कराते, पसरोनी दृश्य पदार्थाते, आलिंगाया प्रति जाते, परी व्यर्थ. का की अवघे दृश्य जात आणि दृष्टीचे दृष्टीपण सत्य, या माझी यत्किंचित फरक नाही. दृष्टी दृश्य जात दिसणे पण, हे मुळीच दृङ्मात्र वस्तू पूर्ण. तेथे एका वाचून काहीच नाही. पहा बुद्धिबळाचे खेळाप्रती, तेथे राजा प्रधान प्यादे हत्ती. ऐशी जरी मोहरी असती, परी काष्ठावीण काही नसे. बरोबर ना? हां. येथे नामरूप जरी वाढले आहेत नाना परी, परी त्या अवघ्या माझारी एक काष्ठाची भरले असे. हत्तीची घ्यावया भेट, सरसावला जरी उंट, परी पाहता पडली गाठ, काष्ठा लागी काष्ठाची. राजा घोडा प्रधान, हे नामरूपाचे प्रकार जाण, पाहता अवघ्या ठाई भरून काष्ठाची आहे. म्हणजे आपला जो विषय सारखा चालू आहे की आता जे दृश्य आणि द्रष्टा हे दोन्ही काही वेगळं राहत नाही, तर काय राहतं, तर दृङ् मात्र हा शब्द त्यांनी पुन्हा वापरला जो मागे येऊन गेला आहे की केवळ म्हणजे दृष्टी मात्र किंवा दृष्टत्व म्हणजे पाहण्याचं सामर्थ्य तेवढंच शिल्लक राहतं. कारण ते असल्याशिवाय जग पाहता येणार नाही आणि जे पाहिलं जाणार आहे ते होणारं ज्ञान हे फक्त आत्मवस्तूचं होणार आहे. त्यामुळे आत्मवस्तूच्या ज्ञानाशिवाय दुसरं काही नाही. त्याकरता बुद्धिबळाचा इथे दृष्टांत दिला. त्या बुद्धिबळाच्या दृष्टांतात त्यांनी सांगितलं की राजा आहे, घोडा आहे, प्यादी आहे, हत्ती आहे, हे सगळे जरी असले म्हणजे तरीसुद्धा सगळं काय आहे तर लाकूडच आहे. एका लाकडाशिवाय तिथे दुसरं काहीच नाही. म्हणजे आम्ही वरवर जे पाहतो वेगळं वेगळं, त्याच्या मागे जी वस्तू आहे ती एक लाकूडच आहे. तसं हे संबंध जे दृश्यजात आहे, हे सगळं दृश्यजात हे दिसायला जरी वेगळं वेगळं दिसत असलं तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी एका आत्मवस्तूशिवाय दुसरं काहीही भरून राहिलेलं नाही. म्हणून नारायण उपनिषदामध्ये म्हणजे व्याप्य सर्वत्र नारायण असं म्हटलेलं आहे की सर्वत्र व्यापून राहिलेला नारायणच आहे, तोच एकटा भरून राहिलेला आहे, त्याशिवाय दुसरं काही नाही. तमा ते घ्यावया उचलुनी सहस्र बाहिया, शेवटी रवी इया हाची जैसा. म्हणजे सूर्य स्वतः प्रकाश, मला वाटलं काहीतरी, सूर्य स्वतः प्रकाशमान, तो करूप आहे तमाचे ग्रहण, तरी त्याच्या करा लागून तम का सापडे विबुध हो. सूर्याला जर अंधार पकडायचा म्हटलं तर त्याच्यासमोर अंधार येणारच नाही, कारण सूर्य आला की अंधाराला अस्तित्व शिल्लकच राहणार नाही. तम जरी रवीस भेटे, तरी सूर्य पण होईल खोटे. म्हणजे सूर्य आहे आणि अंधार आहे तर तो सूर्य कसला. तमा अवलोकनाची उर्मी उठे, तरी ती निरर्थक. म्हणून त्या सूर्याला जर अंधार पाहावा असं वाटलं तर ते निरर्थक आहे म्हणाले. तो तमास घेऊ जाता, प्रकाशाची येईल हाता, तेवी ज्ञानियाची विषय वार्ता, तेवी ज्ञानियाची विषय वार्ता विबुध हो. त्याचप्रमाणे म्हणाले जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या समोर हे सगळं नामरूपात्मक जे जग आहे ते जग हे त्या स्वरूपामध्ये टिकत नाही, राहत नाही. ते तेवी ज्ञानी याची विषय वार्ता विबुध हो. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या ठिकाणी विषय म्हणजे नामरूपात्मक भिन्नता ही त्याच्याकरता शिल्लक राहत नाही. म्हणजे आधी रवीसी तम वार्ता न निश्चयेसी, तेवी ज्ञानी पुरुषासी विषय वासना होणे नसे. त्याच्या दृष्टीला हे सगळं दिसतच नाही. तर एक फार चांगल्या हिंदी कवीचा एक शेर, म्हणजे खरं तर एक मोठी गझल आहे पण त्यातला एक छोटीशी ओळ आहे. खुदा अगर दे नजर तुमको तो हर सूरत खुदा की है. त्यांनी असं म्हटलंय की जर का परमेश्वरांनी आमच्यावरती कृपा केली आणि आमची दृष्टीच बदलून टाकली
तर जी दृष्टी मिळेल ती दृष्टी कशी आहे, खुदागर दे नजर तुमको तो हर सूरत खुदा की आहे. तर जे दिसतं आहे ते एका परमेश्वराशिवाय दुसरं काहीच असणार नाही. आणि तीच भूमिका इथे. आता ह्या जीवनमुक्त काय पाहतो, जीवनमुक्त काय जगतो, हे एवढंच चाललंय ना आपलं. त्यामुळे त्याला एका परमात्मा वस्तूशिवाय दुसरं काही दिसतच नाही, त्याच्या ठिकाणी दुसरं काही नाहीच. आणि म्हणून ते म्हणतात या ठिकाणी ती तमावलोकनाची सूर्याप्रत इच्छा नाही सर पुढे वरती आहे. म्हणजे आधी रवीसी तमवार्ता न निश्चयेसी तेवी ज्ञानी पुरुषासी विषय वासना होणे नसे. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्याला कुठल्याही प्रकारे अंधकार काय गोष्ट आहे हे जसं कळणं शक्य नाही, तसंच ज्ञानी पुरुषाला कुठल्याही वस्तूच्या विषयी आकर्षण वाटणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलंय की ऐसे जरी आहे सत्य तरी क्षणभर धरू गृहीत की तमावलोकनाची सूर्याप्रत इच्छा झाली, असं समजू की नाही तरी त्याला इच्छा झाली की कसं तम आहे हे बघू, असं ज्ञानी पुरुषाला वाटलं. तर म्हणाले तम पहावया जो गेला तो आपलाच प्रकाश पाहिला. तो त्याला पाहायला गेला तर त्यांनी स्वतःलाच पाहिलं. म्हणाले इथे गेला तो आपलाच प्रकाश पाहिला. तम प्रकाशाच्या संयोगाला नाव न उरे तमाचे. तम आणि प्रकाश यांचा संयोग झाल्यानंतर तम नावाची वेगळी वस्तू राहणार आहे कुठे, तिला आता स्थानच उरणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात, आता लक्षात आलं ना, एकच मुद्दा आहे की एक आत्मतत्व आहे, ते दुसरं म्हणून काही पाहायला गेलं तर एका आत्मतत्वाशिवाय जगामध्ये दुसरं काहीच नाही. कारण आत्मतत्वाच्या बाहेर जाऊन दुसरं काही निर्माण होणं शक्य नाही. त्यामुळे आत्मतत्वानी जर चुकून माकून पाहण्याची इच्छा केली किंवा वेगळेपणाने काही पाहू म्हटलं तर वेगळेपणाने पाहायला त्याला काय शिल्लक आहे. म्हणजे त्यांनी केव्हा तरी एकदा जर द्वैत स्वीकारलं आणि समोर काय आहे ते पाहावं असा विचार केला तर तो काय पाहू शकणार आहे, असं त्यांनी इथे म्हटलंय. त्यामुळे म्हणून तम पहावया जो गेला तो आपलाच प्रकाश पाहिला. तम प्रकाशाच्या संयोगाला नाव नवरे तमाचे. म्हणजे भगवंत अविद्येने युक्त असलेलं जग पाहायला निघाला तर तो पाहायला गेल्यानंतर तिथे त्याच्यातली अविद्या शिल्लक राहत नाही, तर त्याला जगाचं वेगळं स्वरूप काय बघायला मिळणार आहे. तो त्याच रूपामध्ये, स्वतःच्याच रूपामध्ये तमाला पाहणार आहे. आज मी एक अशाच खूप छान आहेत एकांच्या चारोळ्या, त्यांचं पुस्तक आलं आहे आता, मंगेश पाडगावकरांनी त्याला प्रस्तावना लिहिली. त्याच्यात त्यांनी त्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की मी आरशामध्ये बघायला गेलो, रोज प्रतिबिंब पाहत होतो, पण मी आरशात आज बघायला गेलो आणि मी पाहिलं त्या आरशात माझा चेहराच नव्हता. हां, असं त्यांनी त्या चारोळीत म्हटलं की त्या आरशात चेहऱ्याचं प्रतिबिंब पडलेलंच नव्हतं. म्हणजे अगदीच हलकी फुलकी चारोळी नाही आहे, म्हणजे खूप चांगल्या लिहिल्या आहेत, खूप छान आहेत त्या. त्याच्यामध्ये जसं आता हल्ली ग्राफिक्स म्हणतात, अजूनही छोटं घेतलं तर ग्रॅफिटी, तर त्याही अशाच छोट्या छोट्या असतात. तर हे मराठीत त्यांनी पण छान लिहिले. त्यांच्या 2-4 तर मला फार आवडल्या त्याच्यामधल्या. तर आत्ता मला याची आठवण झाली की स्वतःला वेगळं ठेवून जेव्हा आरशात आपलं प्रतिबिंब पाहायला आपण जातो तर तो कवी म्हणतो की एक दिवस असा आला की आरशात माझं प्रतिबिंबच नाहीसं झालं. म्हणजे माझं वेगळेपणच संपलं. आरसा मी हे जे द्वैत आहे हे द्वैतच राहिलं नाही. तर तमस्वरूपा नाही तेथे तमाचाच प्रकाश होई, तमाचे नुरे स्वरूप काही, तेवी ज्ञान झाल्या उरत नाही विषय भान. त्यामुळे ज्ञान झाल्यानंतर आता हे सगळं आपल्याला काही स्पष्टीकरणाची काही आवश्यकता नाही आहे. ही फक्त स्थिती त्या जीवनमुक्ताची आहे की त्याला कुठल्याही तऱ्हेने विषयाचं भान शिल्लक कसं राहत नाही. तमस्वरूपा जो येतं तो प्रकाशाचे अभावी सत्य, प्रकाशाचे संगे होतं तोच मुळी प्रकाशमयी. पुन्हा तेच तत्वज्ञान की तम कशा करता राहिला, एवढेच करता की तिथे प्रकाशाचा अभाव होता. म्हणजे आम्ही अज्ञानी का राहिलो, कारण आमच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव होता. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आता अज्ञान नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही. त्या तमाला जेव्हा प्रकाश भेटला
तेव्हा प्रकाशच शिल्लक राहिला, तम शिल्लक राहिलं नाही, म्हणजे अज्ञान शिल्लक राहिलं नाही. म्हणजे ज्ञान हे त्याचं जे लक्षण आहे तेवढ्याच लक्षणांनी आम्हाला ते समजायला लागलं, त्याच्याशिवाय अन्य लक्षण राहिलं नाही. आणि म्हणून ते म्हणतात की तमस्वरूपा जो येतं तो प्रकाशाचे अभावी सत्य, प्रकाशाचे संगे होतं तोच मुळी प्रकाशमयी. म्हणून ज्ञानी पुरुषा लागून होणे नव्हे विषय भान, का की विषयालाच विषय भान त्याचे पुढे नुरेकी. फार सुंदर ओळी घेतली आहे. म्हणून ज्ञानी पुरुषा लागून होणे नव्हे विषय भान. म्हणून ज्ञानी पुरुषाला काही विषयाचं भान होणं शक्य नाही, कारण की विषयालाच विषय भान त्याचे पुढे नुरेकी. कारण विषयाचं विषयपणच त्याच्या पुढे संपून जातं. विषयाला विषय भान म्हणजे विषयाचं विषयपण, आम्हाला ती गोष्ट का आवडते, आम्हाला त्याचं आकर्षण का, त्या एवढंच कारण आहे की आमच्याकडे त्या विषयाचं अजून भान आहे. आणि म्हणून आम्हाला त्या प्रत्येक नाविन्यात दिसणाऱ्या वस्तूत आमचं कुतूहल अजून शिल्लक आहे. आणि त्या कुतूहलाने आम्ही तिकडे पाहतो, म्हणजे आम्हाला विषयाचं भान आहे. आता हा ज्ञानी पुरुष आहे, याला त्याचं भानच नाही आहे, कारण ती वस्तू वेगळी आहे हे त्याच्या दृष्टीला पडतच नाही आहे, ते त्याला जाणवतच नाही आहे, ते तो अनुभवतच नाही आहे. तो जे अनुभवतो आहे ते आता आपण म्हटलं तसं पुन्हा एकच विषय आहे. द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये असणारं जे द्वैत आहे ते जीवनमुक्ताच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे द्रष्टा आणि दृश्य दोन्ही एक होतं. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि जे पाहायचं आहे ते दोन्ही जेव्हा एकच दिसतं तेव्हा आपण काय पाहणार, म्हणजे काय वेगळं. आपण जर आपल्यालाच सगळीकडे पाहायला लागलो, म्हणजे जर आपल्याला असं झालं, अशी दृष्टी आली की आपल्याला फक्त सगळीकडे आपणच दिसतो, तर आपण त्याला मारा कसं म्हणू. किंवा त्या मुघले आझम सिनेमासारखं की सगळ्या एवढ्या तो शीश महल बनवला आहे, एक असं म्हणतात की 1,00,000 रिफ्लेक्शन्स आहेत ती त्या ज्यावेळी ती मधुबाला नाचते तेव्हा. आता तीच सर्व ठिकाणी दिसती आहे, म्हणून यातल्या माझ्या प्रतिबिंबाला असं करा, त्या प्रतिबिंबाला तसं करा, असं तर होत नाही. ती तिचंच प्रतिबिंब पाहते. म्हणजे आत्मा फक्त आत्म्यालाच पाहतो. कुठेही पहा, चौफेर पहा, खाली बघा, वर बघा, सर्व दिशा जरी पाहिल्या, म्हणजे अध आणि ऊर्ध्व आणि उरलेल्या 8 दिशा, या सगळ्या मिळून 10 दिशा, तर 10 दिशांना पाहिलं तरीसुद्धा सर्वदूर जर तोच त्याला पाहत असेल तर त्यांनी काय अपेक्षा करावी, त्यांनी काय मागावं. त्यामुळे तो त्याच्याकडून पुन्हा काय मागणार, ही एवढीच भूमिका आहे सारखी समजावलेली आपल्याला. म्हणून ज्ञानी पुरुषा लागून होणे नव्हे विषय भान, का की विषयालाच विषय भान त्याचे पुढे नुरेकी. विषयाला विषय भान, तर विषयाला भान येत नाही, पण विषयाचं विषयपण म्हणजे त्याचं वैशिष्ट्य, हे त्याचं भान म्हणजे त्याच्या वेगळेपणाचं अस्तित्व ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने ते शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे ते संपून जातं. ज्ञानाभाव जे ठाई तेथे विषयभाव जागृत राहील. जिथे ज्ञानाचा अभाव होतो तिथे विषयाचा भाव जागृत असतो, परंतु विषयतम टिकत नाही ज्ञान प्रकाशा पुढे. कदा आत्ता आपण बोललो ते की एकदा ज्ञान झाल्यावर त्याचं वेगळेपण शिल्लकच राहत, ते सगळंच आत्मतत्वामध्ये समाविष्ट होऊन जातं. स्वप्नीची या विलासा भेटी नया आसा, उठिला तव जैसा तोची मातो. स्वप्नामध्ये जर आपण काही कल्पना केली आणि ते स्वप्नातलंच जर प्राप्त करण्याकरता मनुष्य धावू लागला तर स्वप्नातली वस्तू किती सापडणार, स्वप्नातल्या वस्तूचा काय लाभ होणार. म्हणजे ती बोलाचीच कढी बोलाचाच भाता असं आहे, ते जेवून या तृप्त कोण झाला. त्या पद्धतीचं आहे की त्यांनी म्हटलं की स्वप्न हे मृगजळ आहे, स्वप्न हा भास आहे. आणि स्वप्न हा भास आहे हे आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा वाटतं आणि आपण स्वप्नात पाहतो म्हणून आपण ते समजून घेतो की अरे हे स्वप्नात होतं, आपल्याला ते खरं वाटलं असं आपण एरवी म्हणतो. परंतु हे सत्पुरुष जे आहेत ते जगच स्वप्नवत आहे असं म्हणतात. आणि म्हणून जगाचं जे मिथ्यात्व आहे ते मिथ्यात्व त्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय की स्वप्नात घेतलेला अनुभव आपल्याला मिथ्या वाटतो आणि ते जगाचा जो अनुभव घेतात तो अनुभव जग हे स्वप्नवत आहे, ते आभासच आहे, ते आभासात्मक आहे.
तर त्याचा अनुभव घेताना त्यांना ते मिथ्या वाटतं की ह्या सगळ्याची काय आवश्यकता. म्हणजे आपल्याला जसं एखाद दिवशी असं वाटतं की आज आपण रसमलाई खाऊया, आज आपण रसगुल्ले खाऊया, कारण त्या त्या पदार्थाच्या अस्तित्वाचा आणि आपल्या रसनेचा दोघांचाही जो काही आस्वाद आहे किंवा त्याच्याविषयीची जी गोडी आहे ती कायम आहे. म्हणजे त्या पदार्थाचं वेगळेपण जाणण्याचं सामर्थ्य आमच्या जिभेत आहे आणि जिभेला त्याची उत्सुकता आहे. म्हणजे जिभेला हवं नकोची उपाधी आहे, म्हणून ती मला रसमलाई पाहिजे म्हणते, मला रसगुल्ले पाहिजे म्हणते. नाही तर कशाला तिने रसमलाई मागितली असती, मागितली नसती. तर जेव्हा ती ते मागते आणि घेते किंवा अनेक सगळे जगातले व्यवहार आहेत, नवीन कपडे घ्या, नवीन दागिने घ्या, आपण म्हणतो आता हेच कपडे वापरून कंटाळा आला. म्हणजे आम्ही आमच्या इथे योगाच्या यायला आम्ही जेव्हा जमतो भेटतो तिथे आमची एक मैत्रिणी येते, आम्ही 4-5 जणी बसतो तेव्हा ती म्हणाली आता झाली 4 वर्ष मी हे सगळे कपडे वापरते, आता बास, आता हे कपडे टाकून देणार. आणि म्हणाली सगळे कपडे नवीन आणणार. म्हटलं कशाला हे योगाचं वाचणं चाललंय आपलं सगळे कपडे टाकून देण्याची. एकदम जर इच्छा झाली तर तुला आमची ललिता राजवाडे आहे ना, येते ती आपल्याकडे सोमवारी पण येते. ती आली की दर सोमवारी सांगते हे बघा कल्याणी ताई बदललेला ड्रेस आहे, आता जुने कपडे नाही आहेत ठेवलेले. म्हणजे ही जी माणसाच्या ठिकाणची उर्मी आहे की आता नाही, आता काही ते वापरत, मला कंटाळा आला किंवा मला आवडलं, मी हे टाकणार नाही किंवा मी हे टाकणार, दोन्ही आहे. हवं ही पण उपाधी आहे, नको ही पण उपाधी आहे, दोन्ही उपाधीच आहे. आणि त्यामुळे एकदा ती उपाधी आम्ही स्वीकारली की त्या उपाधीमध्ये आम्ही रमतो. ती उपाधीमध्ये जोपर्यंत आम्ही रमतो आहोत तोपर्यंत जग आम्हाला स्वप्नवत वाटत नाही, जग आम्हाला सत्य आहे असं वाटतं. म्हणजे शंकराचार्यांचं तत्वज्ञान जरी आम्ही सांगत असलो, ऐकत असलो, वाचत असलो, स्तोत्राच्या रूपाने घोकत असलो तरी सुद्धा आम्ही द्वैतातच असतो. आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, हे नको ते पाहिजे, ही सगळी वगळं निघळ. हवं ही पण एक उपाधी आहे, नको ही पण एक उपाधी आहे. त्या दोन्ही उपाध्या आम्ही लावून घेतो. तर तिथे सांगण्याचा हेतू एकच आहे की ह्या स्वप्नाला जे जगाच्या विषयी शंकराचार्यांनी जग हे स्वप्नवत आहे असं म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, काल घडलेली घटना आम्हाला पुन्हा काही परत मागून जे रिकॉल करून ती काही आम्हाला पुन्हा अनुभवायला घेता येत नाही. आम्ही काय असं म्हणू शकत नाही की बुवा 25 वर्षापूर्वीचा जो अनुभव घेतला आहे. म्हणजे मनुष्य त्याला किती सत्य मानतो, अर्थात त्याच्यात गोडी आहे, त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी काही असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे, पण अलीकडे मला माहीत नाही त्याला शास्त्राधार काय येते, म्हणजे वाचला नाही आहे मी, माझ्या काही वाचण्यात आला नाही. परंतु विवाह झाल्यानंतर 50 वर्षांनी, विवाहाची जर 50 वर्ष पूर्ण झाली तर पुन्हा एकदा विवाह करण्याची टूम पुण्यामध्ये मी बघितली की 2-3 विवाह मी पाहिले. त्यांनी एकाने मला सांगितलं की ते वैदिक परंपरा चालवतात, तर कुठे कुठे ते ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने काय काय सगळं करतात. तर ते म्हणाले की आमच्या विवाहाला तुम्ही या आणि तुम्ही भाषण करा की हे 50 वर्षांनी केलेला जो विवाह आहे तो कसा योग्य आहे. मी म्हटलं हे मी आधी विवाहालाच जात नाही, त्यामुळे मला तुमच्या विवाहाला येऊन मला ते सगळं सांगण्याची काही हेच नाही आहे, काही कारणच नाही आहे. म्हणजे आणि माझ्या काही ते इतके परिचयाचे पण नाहीत की ज्याकरता मी तिथे जाऊन चर्चा करावी. पण वास्तविक पाहता विवाहाला 50 वर्ष झाल्यानंतर आता वानप्रस्थाश्रमाची स्थिती आल्यावर आता पुन्हा गृहस्थाश्रमाचा विचार करावा असं धर्मशास्त्र सांगत असेल असं मला वाटत नाही वैयक्तिक. 50 वर्ष झाली ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे, गृहस्थाश्रमातली उत्तम टप्पा आहे. त्याच्यावरती ते साजरं करणं याबद्दल काही दुमत नाही आहे. पुन्हा विवाह करणं हे काय प्रकरण आहे. आणि विवाह मुलंच करून देतात आईवडिलांचा, सगळी तयारी मुलांनी करायची, आईवडिलांना ते वधूमाला वरमाला द्यायची, हे काय आपल्याला पटत नाही. आणि जेव्हा एकदा 4ही आश्रमांची विभागणी झालेली आहे तेव्हा जर पहिला आश्रम जो ब्रह्मचर्य आश्रम आहे त्यानंतर गृहस्थाश्रम आहे, आता वानप्रस्थाश्रमात जायचं तर 50 वर्ष झाली विवाहाला, तर वानप्रस्थ कसा साजरा करायचा ह्याचं जर एक फंक्शन केलं तर आपण समजू शकतो. पण आता पुन्हा 25व्या वर्षामध्ये जाऊन गृहस्थाश्रम,
की या ठिकाणी स्वप्नीची या विलासा भेटी न या आसा, ह्या खरा म्हणजे स्वप्नीची या विलासच आहे हा असं 50व्या वर्षी लग्न करणं म्हणजे. आभासात्मक जगामध्ये घडून गेलेल्या घटनेला जर पुनरुजाळा द्यायचा असेल तर ते उजाळा देण्याची पद्धत वेगळी आहे. आणि त्याच्या तो एक एक आयुष्यातले जे चांगले टप्पे आहेत त्या टप्प्यावरती आपल्याला तो टप्पा मिळाल्याचा जो आनंद आहे तो आनंदाच्या अभिव्यक्तीचं माध्यम वेगळं असावं अशी तर आपली धारणा आहे. बा आपल्याला तर काही एवढं कळत नाही की तिथे जाऊन ते का करतात. पण इथे त्यांनी म्हटलंय स्वप्नीची या मृगजळापरी तंतोतंत आहे खरी, मृगजळाच्या सरोवरी कोण घागर भरेल. म्हणजे त्या मृगजळाच्या इथे जाऊन आम्ही पुष्कळ पाणी भरून येतो असं म्हणाले, कोण म्हणणार आहे. डोळ्याचं पाणी दिसले तरी विचारे खोटे ठरले. कळतं ना आपल्याला की या ठिकाणी तिथे पाणी नाही आहे आणि ते पाणी जे आहे ते पाणी हे खोटं पाणी आहे. म्हणून घागरी नेण्याच्या कृतीचं पडले शून्य पहा. म्हणून घागरी घेऊन तिथे पाण्याला जायचं ही कृती निरर्थक आहे. म्हणून म्हणाले तैसेची येथे होते स्वरूप ज्ञान झाले जाते, त्याचे ठाई मुळी न उरते भान चेष्टेचे येतुलेही. तसंच इथे होतं म्हणाले की ज्याला स्वरूपाचं ज्ञान होतं त्याच्या ठिकाणी ह्या अशा प्रकारच्या कृती त्या मृगजळाचं पाणी आणावं याचं भान कधी राहत नाही किंवा त्याची इच्छाही त्याला होत नाही. आणि म्हणूनच त्याला या जगाकडे पाहिल्यानंतर सुद्धा विषय भान राहत नाही. आणि त्याला विषय भान नाही म्हणून विषयाचं विषय पण संपलेलं आहे. जसं आपल्याकडे आपण म्हणतो की हे सगळे सोहळे करण्याचं कारण काय. मनुष्य आपल्या घरात आपल्याकरता सोहळा करून घेत नाही, त्याला त्याच्या कार्यक्रमाला भरपूर माणसं हवी असतात कारण ते दुसऱ्याला दाखवायचं आहे. आता विषयाचं वेगळेपण हे विषयाला कशा करता, कारण त्याचं वेगळेपण तो जो द्रष्टा आहे त्याला त्याचा उपभोग देण्याकरता. आता त्याला जर त्या उपभोगाची आवश्यकताच नाही आहे की काय तिथे पदार्थ मांडून ठेवले आहेत, पुष्कळ मोठाच्या मोठा खाना खजाना तिथे मांडलेला आहे, पण त्याच्यातलं जर त्याला खाण्यामध्ये तो म्हणेल काही द्या आणून, मला तेवढं द्या बस, तुमच्याकडे खायचं म्हणताय मला काही द्या, मला काही फरक पडत नाही. तर त्याच्या दृष्टीने किती पदार्थ केले, काय केले, किती चवी किती परी. आम्ही म्हणजे पहिल्यांदा खाओ की न खाओ सगळं तिथलं मेनू कार्ड तर बघून घेतो की काय बा हल्ली नवीन आहे, हल्ली आता स्वीट्स काय नवीन बनवतात, कशाची काय कॉम्बिनेशन्स करतात, पदार्थ कोणते नाही. आम्हाला उत्सुकता म्हणून तर आम्ही बघतोच. म्हणजे याचा अर्थ विषयाचं भान सुटलेलं नाही. खात का नाही, कारण खायला जमत नाही म्हणून खात नाही. ते म्हणाले तसं की आम्हाला एवढे पदार्थ खाणे शक्य नाही आणि कशाचाही भरपूर आस्वाद घेणं शक्य नाही म्हणून आम्ही खात नाही. पण म्हणाले इथे तैसेच येथे होते स्वरूप ज्ञान झाले जाते, त्याचे ठाई मुळी न उरते भान चेष्टेचे येतुलेही. कोणताही क्रियाकलाप त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. डोळ्यापरी इंद्रियपण मानो विषयाचे खरेपण, तरी क्रियेपती पडले शून्य घागरी परी श्रोते हो. डोळ्यापरी इंद्रियपण, डोळ्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी इंद्रियांची जी जाणीव आहे तो पाहतोय, मृगजळ त्याला दिसतं आहे. मानव विषयाचे खरेपण, त्या ठिकाणी डोळे फसवत आहेत म्हणून त्याला त्या क्षणी ते खरं वाटत आहे आणि म्हणून तो ते पाहतो आहे. आणि ते पाहून त्याच्याकडे त्याला वाटतं अरे पाणी आहे, कितीतरी काळ आपल्याला पाणी दिसलं नाही, इथे तरी पाणी आहे. पण मृगजळ खूप उष्ण भागामध्ये बघायला मिळतं. आता पुण्यात फारसं मृगजळ पाहायला मिळत नाही, पण कोरड्या हवेमध्ये आणि चांगली उष्णता असेल तर मृगजळ अगदी सतत दिसतं. म्हणजे मी असं खूपच आमच्या शाळेमध्ये, आमच्या औरंगाबादच्या शारदा मंदिर शाळेमध्ये तर आम्हाला ते रोज बघायला मिळायचं. कारण आमची सरस्वती भुवन शाळा इकडे आणि मुलींची शारदा मंदिर शाळा इकडे, त्याच्यामध्ये मोठं पटांगण होतं आणि त्या पटांगणावरती जो रस्ता केलेला होता तो डांबरी होता. त्या डांबरी रस्त्यावरती जेव्हा इतकं ऊन तापायचं तेव्हा ठिकठिकाणी मृगजळ दिसायचं. म्हणजे अगदी एकाच ठिकाणी नाही, इकडे 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 अशा बऱ्याच ठिकाणी ते मृगजळ दिसायचं. तर ते म्हणाले परी क्रियेपती पडले शून्य घागरी परी श्रोते हो. पण क्रियेच्या बाबतीमध्ये मात्र म्हणाले शून्य म्हणजे घागरी प्रतिभे. घागरी घेऊन काय आम्ही लगेच तिथे जाणार नाही, कारण त्याचं असत्य पण आम्हाला कळलं. या जगाचं असत्य पण कोणाला कळलं हे भासात्मक आहे, हे ज्याला ज्ञान झालं त्याला कळलं.
आम्हाला नाही कळलं, म्हणून जे आहे हे आम्हाला सत्य वाटतं. म्हणजे कुणी जर एखादी वस्तू मागितली तर लगेच आपण म्हणतो नाही म्हणजे मी दिली असती, पण ही अगदी माझ्या आवडीची आहे, मी काही कोणाला देत. म्हणजे ही वस्तू आपल्याकडे जशी काही जन्मभर राहणार आहे आणि जशी काही ह्या वस्तूवरचा आपला जो हक्क आहे तो आपला कायमस्वरूपी त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. या भाषेत मनुष्याची आसक्ती बोलते, कोणत्याही स्वरूपात आसक्तीच बोलते. म्हणजे कुणीतरी आपल्याकडे आलं, त्यांनी आपल्याकडे काहीतरी बघितलं, म्हणतो मला ही तुमची वस्तू खूप आवडली आहे, ही वस्तू मी घेऊन जाईन. तर म्हणतो घेऊन जा. आता काय आवडली आहे म्हटल्यानंतर काय नाही म्हणणार, पण कुठेतरी पाहिलेली कोणती तरी एखादी वस्तू मनुष्याला घ्यावीशी वाटणं हे मोठं अवघड आहे. पण अशा गोष्टी जिथे भ्रष्टाचार चालतो तिथे हे सरसकट चालतं. म्हणजे हे आपल्याला पाहायला मिळतं की भ्रष्ट अधिकारी जेव्हा कोणत्याही कारणाने घरी जेवायला बोलावले जातात तेव्हा त्या घरातली चांगली वस्तू त्यांनी उचलून नेली नाही असं होत नाही. हे आम्ही त्या निजामी राजवटीमध्ये खूप पाहिलं की अनेक मंडळी घरी तुमच्याकडे जेवायला आली, तुमच्या घरी जर काही बरं असेल तर ते उचलून नेल्याशिवाय राहणार नाही. सवयच झालेली आहे की म्हणजे कसं माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं, कुठेही कुणाचंही असो ते माझंच आहे, मला पाहिजे म्हणजे माझंच आहे. ही जी वृत्ती आहे हे काय आहे, हे जगाला खरं मानून दिसेल ती चांगली वस्तू म्हणजे प्लेजर ऑफ पोझेशन आहे की ती माझ्या पोझेशनमध्ये पाहिजे. त्याचा जो आनंद आहे तो आनंद घेण्याकरता कुठल्याच प्रकारचं त्याच्यावरती बंधन नाही. हे कुणाला आहे, जो जो जितका रजाकडून तमाकडे गेलेला आहे तो अज्ञानच आहे. ते अत्यंत अज्ञान आहे की ज्या अज्ञानामधून मनुष्य कशाचीही अपेक्षा करत जातो आणि मग त्याची अपेक्षा करत करत ते इतकं वाढत जातं की त्याचं जीवन एका वेगळ्या पद्धतीने बनतं. पण इथे त्यांनी सांगितलं तसंच ज्याची सगळीच अपेक्षा सुटली आहे, ज्याची प्रत्येक अपेक्षा सुटलेली आहे, त्याला हे सगळं भासमान आहे हे जाणवतं, त्याला कुठल्याही प्रकारे त्याचं आकर्षण उरत नाही. तो म्हणतो या कशालाच अर्थ नाही आहे आणि त्यामुळे त्याला हे जग स्वप्नवत आहे. म्हणून तत्वज्ञानामध्ये जगाला स्वप्नामध्ये जसा आभास होतो तसं हे जग पण आभासात्मक आहे. हा रोजचा दिवस येतो, रोज आम्ही राहतो, पुढे जातो, सगळा आभासच आहे. पुन्हा ते काही आपल्याला परत आणता येत नाही. कैवल्य ही चढवा करीत विषय सेवा झाला मृत्यू भज्य कालवा. 24 तैसा उदयलेनी या विषये ज्ञानी विषयी होल आहे तव दोन्ही न होनी होय काय नेणो. तेवी आत्मानुभव झाल्या सत्य त्या ज्ञात्या पुरुषा प्रत भोगावयासी काही न उरत त्याच्या विणे. काकी आत्म्या वाचून काही एक नुरले आन आत्मवस्तू व्यापून आहे आधी अवघ्यासी. विषय विषयी भावातीत आत्मवस्तू आहे खचित म्हणून भोगाची उर्मी तेथ उठणे नसे. ते पुन्हा द्रष्टा आणि दृश्य त्याच्याऐवजी विषय आणि विषयी या दोघांच्या अतीत असणारी आत्मवस्तू आहे. म्हणून भोगाची उर्मी तेथ उठणे नसे. म्हणून तिथे भोगाविषयीचं आकर्षण काही निर्माण होत नाही. उर्मी उठणे नसे या ओवीचा मतितार्थ स्पष्ट पुढील ओवीत चंद्र चांदण्या दृष्टांत देऊनी केला ज्ञानेश्वरे. चंद्र वेचू गेला चांदणे तव वेचिले काय तेणे विजवनी वांझे स्मरणे होती जैसे. चंद्र चांदणे वेचावया जरी गेला धावूनिया तरी तेथे वेचावया काय आहे. चंद्र आणि चांदण्यात फरक नाही यत्किंचित. चंद्र चांदणे मूर्तिमंत चंद्राची आहे. का की वेचण्याचे आधी चांदणे आहे चंद्रामधी. म्हणून वेचण्याची क्रिया कधी होणेच नाही. आणि म्हणजे चंद्र हा भोगता होऊन भोग्य चांदणे कल्पून ते भोगावया लागून जरी गेला तरी भोग्य भोगता आणि भोग चंद्रमाचा आहे चांग तोच एकटा आहे. त्यामुळे चांदण्यासी अलग चंद्रापून होता नाहीये. चंद्र चांदणे व्यवहारी दोन शब्दे करून जरी परी ते अनिता विचारी
द्वंद्वपण खोटे ठरे. म्हणजे चंद्र आणि चांदणं हे जे आपण दोन वेगळ्या शब्दांनी म्हणतो, तर त्यांनी म्हणताय चंद्रापेक्षा चांदणं अलग आहे कुठे. चंद्रापेक्षा चांदणं वेगळं का म्हटलं? चंद्र आकाशात आम्हाला वेगळा दिसला आणि चांदणं थेट पृथ्वीवर येऊन पडलं. म्हणून वर्णन करताना चंद्र आणि चांदणं असं वर्णन एकाच गोष्टीकरता दोन शब्दांनी केलं गेलं. म्हणून ते म्हणतात की द्वंद्वपण खोटे ठरे. भोगक्रिया घडण्या लागून पदार्थ पाहिजे तर मुळी दोन, येथे दोनपणाची वाण आधीच आहे. आता तो अद्वैतात आलाय ना, जो जीवनमुक्त आहे तो. वा मनोरथा माझारी बहुत व्यापार मन करी, परी त्या कार करण्या माझारी सार नाही यत्किंचित. मनोरथा माझारी बहुत व्यापार मन करी, परी त्या करण्या माझारी सार नाही यत्किंचित. म्हणजे मनाचे जे मनोरथ आहेत ते मनोरथ करण्याला अर्थ नाही, त्याच्यात सार नाही, म्हणजे त्याच्यात शाश्वतता नाही. याचं कारण असं, त्या मनोरथ म्हणजे संकल्पन विकल्पन. बाकी काय, मनाचं मनोरथ हा केवळ संकल्प विकल्प आहे. हा पुन्हा आभास आहे. आणि हा आभास कशावरचा आहे? जडावरचा आहे. कारण मन जड आहे आणि मनाने केलेल्या त्या कल्पना आहेत. त्यामुळे जडाचे आभास आहेत, ते जडाचे आभास कुठेच ठरू शकत नाही आणि म्हणून ते आभासच आहे. म्हणून या का की मनोरथ ज्याचा करीतो ते ते पदार्थ मनची होते, करीते ते ते पदार्थ मनची होते, म्हणून क्रिया शून्य पडते मनोरथ कायम राहुनी. म्हणजे आता मनोरथ विषयाचं स्पष्टीकरण केलं की मनोरथ करतो म्हणजे काय करतो, की प्रत्यक्ष कृती काहीच करावी लागत नाही, पण कल्पनेने त्या सगळ्याचा अनुभव घेतो. तर त्या कल्पनेने घेतलेला जो अनुभव आहे त्याच्यामध्ये त्याला क्रिया कशाला करावी लागेल? कारण मनाच्या पातळीवरती तो त्याचा आनंद घेतो. म्हणजे हे जे वेडेपण आहे डे ड्रीमिंग सारखं, की मी खूप शहाणा आहे, मी राजा आहे, मी विद्वान आहे, मी खूप सुंदर आहे, सगळे लोक मला चाहतात, माझी कीर्ती खूप मोठी आहे, माझ्यासारखा कोण आहे, अशा अनेक मनुष्याची म्हणजे डे ड्रीम्स असतात की मनुष्य त्याचा दिवा स्वप्न पाहत असतो. त्या दिवा स्वप्नामध्ये तो काहीही समजत असतो. तर त्याच्या काहीही समजण्याला अर्थ काय आहे? कारण एक तर ते त्याच्या कृतीत प्रत्यक्ष येऊ शकत नाही आणि दुसरं तर ते त्याला अस्तित्व नाही. कारण केवळ मनाच्या पातळीवरचा तो खेळ आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा, आपल्याला मी पूर्वी म्हटलं असेल की त्या कवीच्या बाबतीमध्ये संस्कृतामध्ये एक वचन आहे की तो कवी आला की लोक म्हणतात अहो वेडा आला, वेडा आला, पळा पळा पळा. कारण का तर तो ज्या कल्पना करतो त्या कल्पना शब्दात आणतो. आता याच्या या केलेली मनोराज्य कुणी ऐकायची? त्याला काय अर्थ आहे? म्हणून तो म्हणतो इथे थांबण्याला काही अर्थ नाही, चला हा वेडा आहे. आणि तो कशाच्याही विषयी काहीही कल्पना करत बसतो. त्या कल्पना ऐकून आपला वेळ फुकट घालवायचं कारण नाही, असं म्हणून या कवीची उपेक्षा केली आहे आणि त्या कवीला वेडा म्हटलंय. तसं आहे हा मनोरथ करणारा. आपल्याला शाळेत एक गोष्ट होती बघा, एका माणसाच्या, आम्हाला तर होती, म्हणजे तिकडे आमचं मराठवाड्यातलं सिलेबस वेगळा असेल, तो एक मनुष्य असतो, त्याच्या खांद्यावरती एक तेलाचा डबा असतो आणि तो तेलाचा डबा, होती ना गोष्ट, हां, मग तो पोचवायला निघतो, मग ते किती आणि मिळतील, मग काय होईल, मग तो कुठे राजा होईल, इथपर्यंत त्याचं मनोरथ चालतं. ते पडतो, ते सगळं तो तेलाचा डब्बा सांडतो, उलट त्यालाच नुकसान होतं त्याचं. त्यांनी सांगितलं का की मनोरथ ज्याचा करीते ते ते पदार्थ मनची होते, म्हणून क्रिया शून्य पडते मनोरथ कायम राहुनी. प्रत्यक्ष कृतीत ते कधीच येत नाही, फक्त मनोरथाच्या पातळीवरतीच ते होतं. आणि म्हणून आता ते गाणं फार सुंदर आहे, जुनं ऐकलं असेल कोणी तर, मनोरथाचं त्या नगरीला. हां, त्यामुळे तिथे त्या गाण्यामध्ये जसं म्हटलं आहे, मला वाटतं ललिता फडकेंनी म्हटलेलं आहे ते गाणं, गदिवानी मनोरथाचं त्या नगरीला. का की मनोरथ ज्याचा करीते ते ते पदार्थ मनची होते, म्हणून क्रिया शून्य पडते मनोरथ कायम राहुनी. समजा मन उपवनाचे, मनी राज्य मांडिले साचे, तेथे गुलाब जाई मोगऱ्याचे, रोप बनले मनाचे. मनची त्या रोपास फुले आली, ही मनानेच कल्पिली, कल्पिली म्हणून नाही घडली, तोडण्याची क्रिया तेथ.
काकी तोडावया कारण काय आहे ते ठाण. अवघा बगीचाच झाले मन मग तोडावे काय कुणी. मनच बगीचा झालाय. आता बगीच्यातलं फुल तोडावं ही कल्पना करायला मनात वृत्ती दुसरी शिल्लकच राहिली नाही. म्हणून म्हणाले तेवी ज्ञात्यासी विषय भान झाले ते फोल जाण काकी स्वरूपाचे स्मरण आहेच तेथे. म्हणजे ज्ञात्या पुरुषाचं विषय भान म्हणजे ज्ञानी मनुष्य जेवायला बसला आणि त्यांनी जर म्हटलं तुमची आमटी सुंदर झाली आहे हो, तुमचं श्रीखंड सुंदर झालंय हो, तर आपल्याला लगेच असं वाटतं अरे काय आपल्यापेक्षा फार वेगळा नाही आहे, यालाही आमटी आवडते, यालाही श्रीखंड आवडतं, तर तो आणि आम्ही सारखेच आहोत. म्हणजे आम्हाला श्रीखंड आवडून आम्ही खातो, यात काही फारसं चूक नाही आहे. तोही आवडूनच खातोय. तर त्यांनी सांगितलं की काकी स्वरूपाचे स्मरण आहेच तेथे. तो आपल्या स्वरूपातच आहे. फक्त ज्ञात्याला झालेलं विषय भान जे आहे ते फोल आहे. फोल आहे अशा करता की ते मिथ्या आहे. तो त्या विषयभानाच्या ठिकाणी उपाधीनी जखडलेला नाही आहे. त्या विषयभानाच्या विषयी त्याला कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही आहे किंवा ते मला पाहिजे आहे किंवा ते तसंच मिळावं अशी त्याच्या ठिकाणची वृत्ती नाही आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय म्हणजे भान ज्या विषयाचे झाले असेल तयासाचे तो विषय आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणजे भान ज्या विषयाचे झाले असेल तयासाचे म्हणजे त्या व्यक्तीला ज्या विषयाचं भान झालं आहे ते तर झाले असेल तयासाचे, ते जर तसं झालं असेल तर तो विषय आत्म्याचे स्वरूप आहे. आता आपण साचे म्हणजे सत्य आपण असं समजू की त्याला ते भान झालं ते सत्य आहे, तरी सुद्धा ते आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे ते भान हे त्याला स्वतंत्र नाहीच आहे. म्हणजे त्याची स्वतंत्र अस्तित्व ही गोष्ट संभवत नाही. त्या ठिकाणी फक्त आत्मा आणि आत्माच. व्यवहारात कसं होतं तुम्हाला सांगते. व्यवहारात कधीतरी आपल्यालाच असं खूप वाटायला लागतं की आपल्या मनात काहीतरी आलं की तसं होतं आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं ना. आपण आपल्याला असं समजायला लागतो की आपण कल्पना केली की बहुतेक वेळा तशी गोष्ट घडते आणि मग माणूस म्हणायला लागतो की अहो असं नाही, काही उपासना आपण करायला लागलो की तशा तशा घटना घडत जातात. साधा प्रसंग असतो. मी इथून आळंदीला गेले तेव्हा तिथे कार्यक्रम होता आणि समर्थांचा बहुतेक दासनमी वगैरेचा कार्यक्रम होता. म्हणजे दिवस असेच उन्हाळा पडायला लागलेलाच होता आणि मी तिथे सकाळपासून भराभर आवरून वगैरे काय काय कुठे इकडे तिकडे करून जाईपर्यंत मला असं काही जेवण झालं नव्हतं. तिथे गेले मी आणि गेल्यानंतर त्यांनी पाणी आणायचं तर त्यांनी ताक आणलं. तर माझ्या मनात आलं, म्हटलं ह्या उन्हाचं इथे आलं ते आल्यावर मला पाणी देतील त्याच्यापेक्षा थंडगार ताक दिलं असतं तर मला बरं झालं असतं. ते ताकच आलं समोर. मग मी म्हटलं काय आश्चर्य आहे बा, माझ्या मनात ताक प्यावं असं आलं आणि त्यांनी ताक आणून दिलं. तर तेवढं झालं, इथपर्यंतही ठीक झालं. आणि ते ताक पहिले मी ग्लास ठेवला पण माझं काही समाधान त्या एक ग्लासभर ताकानी झालं नाही. माझ्या मनात आलं यांनी जर मला विचारलं की तुम्हाला ताक पाहिजे का तर मी सांगीन की मला आणखीन एक ग्लास ताक दिलं तर चालेल. पण मी काही त्यांना सांगण्याच्या आधी आणि त्यांनी काही मला विचारायच्या आधीच त्यांनी दुसरा ग्लास आणून दिला ताकाचा. तर मी म्हटलं अरे म्हणजे मला नुसतं वाटलं ताक पाहिजे तर आधीच ताक मिळालं, आता दुसरा ग्लास पाहिजे वाटल्यावर दुसरा ग्लास आला. म्हटलं काय चाललंय काय, आपल्याला असं मिळून गेलं. तर माझं कुतूहल मी त्या मुलाला म्हटलं की अरे ती मुलं सगळी वेदविद्या शिकायला तिथे आहेत. तर मी म्हटलं अरे तू मला दिलंयस ताक, तू पुन्हा कशाला आणलं. तेवढं नाही ताई इतका उन्हाळा आहे आणि तुम्हाला मी ग्लास दिला, तुम्ही ग्लास न थांबता पिऊन टाकलं, तेव्हाच मला वाटलं की तुमचं काही एका ग्लासाने समाधान नाही झालं म्हणून मी दुसरा ग्लास आणला. त्याच क्षणी मी म्हटलं तो हे स्पष्टीकरण देईपर्यंत मी ते स्पष्टीकरण कुठे वर नेऊन ठेवलं होतं की माझ्या मनात आलं म्हणून आलं, माझ्या मनात आलं म्हणून दुसरा ग्लास आला. म्हणजे शहाणा तो आहे, शहाणी मी नाहीच आहे. म्हणजे मी त्या ठिकाणी माझ्या कल्पनेमध्ये त्याला नेलं. म्हणजे कसं होतं, मी आपल्याला नेहमी म्हणते तसं की देवाच्या फोटोवरचं फूल आमच्या मनात काहीतरी विचार आला आणि ते उजवीकडे पडलं म्हणतो त्याचं शकून आहे. तो आपल्याला शुभ शकून मिळाला, काय कौल मिळाला, काही म्हणा. तर आपल्याला जर असं प्रत्येक गोष्टीत वाटायला लागलं तर हे अध्यात्म जे आहे त्याला आपण फार सवंग करतो. म्हणजे आम्ही
नागपूरला ट्रेनमध्ये बसलो, माझ्यासमोर दोघांना बसलो. तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात म्हटलं, हे असं असं ते देवळा पार वगैरे आम्ही पाहायला गेलो होतो वगैरे, आता मी गाडीत. ते म्हणाले काय सांगू तू, म्हणे तुम्हाला फार हे आहे का आध्यात्मिक. म्हटलं नाही असं काही नाही आहे, आम्ही 4 लोक असतात तसंच आहे, असं काय आमचं वेगळं काही नाही. तर ते म्हणाले नाही आम्हाला फार शिर्डीच्या साईबाबांचं प्रेम आहे म्हणाले, आणि साईबाबा म्हणजे आम्हाला किती राखतात. म्हणाले आम्ही रिझर्वेशनसुद्धा केलं नव्हतं, एवढा प्रवास केला, एवढं सामान खरेदी केलं, या डब्यात येऊन बसलो तर आम्हाला असं वाटलं की बघूया. म्हणाले माझ्या मिसेसनी सगळं सामान आणलं आतमध्ये, आणि मी तिथे त्या वेटिंग लिस्टवर आपलं काही काम होतं का बघितलं, पण मला खात्री होती म्हणाले आमचं होणार. आणि खरंच आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालं आणि आम्ही इथे आलो. बघा म्हणले साईबाबांनी रिझर्वेशन कन्फर्म केलं. मी म्हटलं अहो रिझर्वेशन कन्फर्म करायला जर साईबाबांना पळवत असाल तर अवघड गोष्ट आहे. मग त्याच्यापेक्षा गावाला निघतानाच आधी कन्फर्मेशन करा, तो कॉम्प्युटर करून देईल तुम्हाला, त्याला साईबाबा कशाला पाहिजेत. म्हणजे माणूस ज्या कल्पना करतो ना, या अध्यात्माच्या प्रांतामध्ये ह्यातलं काही नाही आहे. पुन्हा पुन्हा सत्पुरुषांनी आपल्याला कशा कशात आपण रमतो, त्या प्रत्येक गोष्टी कशा मिथ्या आहेत आणि सत्य कसं एकच आत्मतत्व आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. पण आम्ही का की आत्म्या वाचून काही एक नुरले आन, आत्मवस्तू व्यापून आहे आधीच अवघ्यासी, विषय विषयी भावातीत आत्मवस्तू आहे खचित, म्हणून भोगाची उर्मी तेथ उठणे नसे. या ओवीचा मतितार्थ स्पष्ट पुढील ओवीत चंद्र चांदण्या दृष्टांत देऊन केला ज्ञानेश्वरे. नाही आपण खाली आलोय नाही का, खाली आले, चुकून बोलले मी. म्हणजे भान ज्या विषयाचे झाले असेल तयासाचे, तो विषय आत्म्याचे स्वरूप आहे. आत्मा हे तो हे कळता, क्रिया ओस पडे तत्वता, आत्मज्ञानाची या चित्ता आन काही दिसणे नसे. सर्व भाव विवर्जित जी आत्मज्ञानाची स्थिती सत्य, तिच्या पुढे न टिकत कोणाचीही प्रतिष्ठा. प्रतिष्ठा म्हणजे आधार, कशाचाच आधार टिकत नाही, काहीच त्याच्या आश्रयाला राहू शकत नाही किंवा काहीच त्या पायावर उभं राहू शकत नाही. त्याची प्रतिष्ठा काय म्हणजे त्याला आधार कशाचा किंवा ते कोणत्या पायावर उभं आहे असं. म्हणजे आपण जर अगदी प्रॉपर अर्थ त्या प्रतिष्ठा शब्दाचा घेतला तर 2-3 प्रकारांनी होतो. म्हणून कोणाचीही प्रतिष्ठा तिच्या पुढे न टिकत राहतच नाही. आत्मज्ञानाची जी स्थिती आहे ती एकटी एक सत्य आहे आणि म्हणून तिच्या पुढे न टिकत कोणाचीही प्रतिष्ठा. प्रत्याहारादी अंगी योगे अंग टेकिले योगी, तो झाला ये मार्गी दिहाचा चांदू. म्हणाले प्रत्याहारादी अष्टांग योग याचा ब्रह्मस्थिती पुढे न लाग, ते अवघेही मार्ग दुपारच्या चंद्रापरी. आपण आता मगाशी म्हटलं ना, कसं आहे की ह्याच्यामध्ये अडचण काय आहे, योग मार्गामध्ये सगळा विषय जेव्हा अभ्यासाला घेतला जातो तेव्हा तिथे सगळ्याची कल्पना केली जाते की आता हे टाकलं आहे, आता हे यमनियमांचं पालन केलं आहे, त्यानंतर आसनाच्या माध्यमामधून मी माझं चित्त जे आहे ते प्रवाही केलं आहे, नंतर त्याच्यामधून मी माझ्या चैतन्याला अधिक व्यापक केलं आहे. प्राणायामाचा विचार केला तर प्राणायामामध्ये प्राणायामाचं स्थान कोणत्या चक्रापाशी आहे, त्या चक्रापासून प्राणायामाला सुरुवात केली आहे. या प्रत्येक ठिकाणी धारणा काय केली आम्ही, कल्पना काय केली आम्ही, आणि त्यामुळे प्रत्याहारादी अष्टांग हा विषय मला नको नको असं जेव्हा म्हणतो तेव्हा विषयाचं सांगोपांग ज्ञान आधी करून घेतो. कारण हे नको म्हणायला तरी तो विषय कळला पाहिजे ना. मला नको असं त्या विषयाला म्हणता येत नाही आणि त्यामुळे तो नको म्हणताना अज्ञानाने नको म्हणणं, ज्ञानाने नको म्हणणं. तर हा जो योगी आहे, हा जो प्रत्याहार करतो, सगळं टाकत जातो. ते गाणं आहे ना हिंदी, संसार असे भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. तर हा चित्रलेखातलं, कारण ते ना म्हणजे खरंच आहे की जसा आणि काय होतं तो योगी
हा आपल्या स्वतःच्या उद्धाराकरता इतका आत्मकेंद्रित होत जातो की त्याला त्याच्या शेजारची व्यक्ती सुद्धा तिचं काही मी लागतो, तिच्याकरता मी काही करू, म्हणजे माझी काही कर्तव्य आहेत काही करावी म्हणून, हे सुद्धा त्याच्याकडे राहत नाही. आणि त्यामुळे तो त्याच्या पुरता एक स्वयं केंद्रित किंवा आत्मकेंद्रित बनत जाऊन, इथे जे त्यांनी म्हटलंय ना माऊलीने फार सुंदर, त्यांनी म्हणूनच करुणी सद्गुरु स्मरण एकाग्र करून अंतःकरण, जे 6व्या अध्यायात म्हटलंय ते त्याकरताच म्हटलंय की कुठेतरी बाबा आधी तू लीन हो आणि मग या वैराग्याचा अभ्यास कर. हे टाकत जातो हे जे वैराग्य आहे हे वैराग्य खरं नव्हे. आणि म्हणून आपल्या संतांनी सांगितलं या कोणत्याही वैराग्याच्या मार्गाला अर्थ नाहीये. सगळा कस लागतो तो प्रपंचात लागतो, बाकी एकटा राहण्यात काय कस लागायचा आहे. इथे प्रत्येक क्षणी त्यांनी जे म्हटलंय, मला तर नेहमी असं वाटतं, त्यांनी जे म्हटलंय की हा अग्निप्रवेशूची निचनवा भ्रतारे विण करावा, ह्या असा हा योगाचा मार्ग आहे की बोचरिया लोखंडाचे चणे खाणे, अशी त्या योगमार्गाची स्थिती आहे. खरं म्हणजे प्रपंचाची स्थिती, प्रपंचामध्ये प्रत्येक क्षण दिव्य आहे की आता अमक्या करता अमुक गोष्ट सोडावी लागते, अमक्या करता अमुक गोष्ट करावी लागते, अमक्या करता अमक्याचा त्याग करावा लागतो, अमक्याने अमुक बोललं सोडून द्यावं लागतं, त्याला सगळ्या सहित स्वीकारावं लागतं, कुणाला क्षमा करावी लागते आणि कुणाची क्षमा मागावी लागते. दोन्ही ठिकाणी आमची स्थिती तीच असते. दुसऱ्याला क्षमा करताना सुद्धा अहंकार सोडावाच लागतो आणि दुसऱ्याची क्षमा मागताना सुद्धा अहंकार सोडावा लागतो. जेव्हा कळतं बाबा हा मनुष्य सरळपणाने पुढे येत नाही किंवा हा मनुष्य वळत नाही, चला त्याला नमस्कार करा आणि पुढे चला. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो नाही बो खरंच आमच्या लक्षात आलं नाही, आमचं चुकलं, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. आपल्याला आतून माहीत असतं हा चुकीचं बोलतोय, पण तरी आपण म्हणतो नाही तुम्ही बोलता तेच बरोबर आहे. कारण सांभाळून पुढे जाणं प्रपंचामध्ये, तुम्ही कोणालाही दुखवू शकत नाही प्रपंचात. कारण प्रपंचामध्ये कुणाचा केव्हा कसा कुठे उपयोग होईल आणि कोण केव्हा कसा कुठे शत्रू बनून त्रास देईल, दोन्ही गोष्टी मनुष्य सांगू शकतो. कशाला या टोकाच्या भानगडीत पडा. त्यामुळे कात्री घेऊन कापण्यापेक्षा सुईदोरा घेऊन शिवत राहणे हे प्रपंचाचं काम आहे. हातातली कात्री टाकून सुईदोरा घ्या, शिवत बसा रोज. त्याच्याकरता काही ना काहीतरी स्वीकारावं लागतं. इथे माऊलीने फार चांगला विषय मांडला, प्रत्याहारादी अष्टांग योग याचा ब्रह्मस्थिती पुढे न लाग, ते अवघेही मार्ग दुपारच्या चंद्रापरी. ते सगळे मार्ग निस्तेज आहे, ते सगळे मार्ग. ऐन म्हणजे ऐन दोन प्रहरी चंद्र उदेला अंबरी, परी तो भास्कराच्या समोरी निस्तेज जैसा. काही उपयोग होत नाही. त्या वैराग्याला जर योग्य गोष्ट आपण जी ती संन्यासाची गोष्ट नेहमी पुष्कळ वेळा आपण ती बघितली आहे की तो पखालीनी पाणी देणारा एक साधासा तिथला नोकर, तो सारखं विहिरीतलं पाणी काढत असतो, पखालीनी तो पाणी देत असतो, त्या सगळ्या विहिरीची त्या बागेची शिंपण करत असतो. तर तिथून एक संन्यासी जातो, तर तो संन्यासी जेव्हा त्या भागातून निघतो तेव्हा तो पटकन एका ठिकाणी पाय देऊन उभा राहतो. म्हणतो तास झाला, 2 तास झाला, 2.5 तास झाले, संन्यासी अगदी आहे त्या स्थितीत अगदी अटेन्शनमध्ये उभे आहेत, काय झालं काय. तर तो त्यांना म्हणतो बाबा तुम्हाला काही पाहिजे का, 2-3 तास झाले तुम्ही उभा राहिलात, आता माझी जेवायची वेळ झाली, मी जेवायला बसतो, तुम्ही येता का माझ्या बरोबर जेवायला, घेता का माझं जेवण. तो म्हणतो नाही बाबा. मग म्हणाले तुम्ही इथे असे का उभे राहिलात. नाही म्हणाले मी इथे उभे राहिलो म्हणजे इथे कोणाची तरी मोहर पडली आहे आणि तू सारखा इथून पाण्याच्या करता पाणी म्हणजे शिंपण करायला बागेची तू एरझार करतोयस, तर तुला त्याचा मोह होऊ नये म्हणून म्हणाले मी पाय देऊन उभा आहे. तो म्हणाला हो ही मोहर 8 दिवस इथे पडलेली. म्हणाले दुसऱ्याची वस्तू उचलून आपण घ्यावी हा विचारच म्हणाले आम्हाला माहिती नाही, हे आमच्याकडे म्हणजे आम्हाला त्याची शिकवण नाही, तो आमचा संस्कार नाही, ते आमचं मन नाही, ती आमची बुद्धी नाही, त्यामुळे आम्ही ती वस्तू उचलतोय. मी रोज पाहतोय म्हणाले ती मोहरा, 7 दिवस झाले. म्हणजे हा संन्यासी महाराज सगळं त्याग करून विषयात अडकलेला आहे आणि हा प्रपंचामध्ये एक ओली कोरडी भाकरी खातोय, त्याला त्याच्या विषयीचं आकर्षण नाही. ते म्हणतात हे प्राप्त करून घेतलेलं जे वैराग्य आहे हे वैराग्य काय कामाचं.
त्यामुळे संतांनी सांगितलं प्रपंचात उभे राहा, तुम्हाला रोज बॅटलफील्डवर उभं राहायचंय, करा, झुंजा, जन्मभर झुंजत राहा. सोपं नाही आहे प्रपंच सांभाळत पुढे जाणं आणि आपलं काय जे नेक इमान जे काही टिकवायचं आहे ते टिकवणं. त्याच्यातून जे वैराग्य आहे आणि जे वैराग्य येतं आणि खरीच अंतःकरणाला मुरड पडते. काय आहे प्रत्याहार म्हणजे? प्रत्याहार म्हणजे अंतःकरणाला मुरड नाही. कशातून मुरड नाही? बाहेरून आत मुरड नाही. आपल्याला सुद्धा तेच आहे प्रपंचामध्ये. आपल्याला अमुक एक करावं असं वाटलं, नको बाबा चला सोडून द्या, अमुक एक करायचं, हे जमणार नाही दिसतंय, चला द्या सोडून. सोडत जाणे हे प्रपंचात जे करावं लागतं ते तो करतो. ते कसं करतो? सगळं सोडूनच एकटा बसतो. जोपर्यंत एकटा बसला तोपर्यंत याला त्रास कोण देणार आहे? हा लोकांमध्ये आला तर याला झेपत नाही, हा लोकांमध्ये राहू शकत नाही, परिस्थितीच्या धकाधकीला तोंड देऊ शकत नाही. मग काय करतो? म्हणून त्या गाण्यात म्हटलंय ते खरं आहे, संसार असे भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. नाही, जगाच्या जे खाचा खळगे बघा, जे येणारे जे ठेचकाळणं आहे ते अनुभवा. त्याच्यातून तयार झाला, टिकला तर टिकला, नाही तर बरडला गेला. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की देवी ब्रह्मस्थिती ही भास्कर अष्टांग योगादी रोहिणीवर. म्हणजे आता तो चंद्रही गेला, आता ते 2 प्रहरीचा आला ना, त्यामुळे तो निस्तेज चंद्र आला रोहिणीवर म्हणजे. आणि म्हणून रवी पुढे टिकणार बडीजा व कोठून इंदूचा. म्हणजे तो रात्रीचा त्याच्या साम्राज्यात असलेला चंद्र सुद्धा घेतला नाहीये, 2 प्रहरीचा चंद्र घेतला. म्हणजे ते म्हणाले, अहो त्या ब्रह्मज्ञानाच्या प्रांतात हे तुमचं वैराग्यन प्रत्याहारण अष्टांग योग राहणार कुठे? तो राहणार नाही. त्याचं कारण का? हे असं का म्हणाले माऊली? त्यांनी फटकारलंय त्यांना. योगमार्गाला जे फटकारलंय ते एवढ्या करताच फटकारलंय की त्यांनी वा म्हणजे ऑर म्हणून ईश्वर स्वीकारलाय. म्हणून त्यांनी ईश्वर प्रणिधानाद वा असं म्हटलंय. ईश्वर प्रणिधान असं म्हटलं नाही. म्हणजे तुम्ही ईश्वराचं प्रणिधान करा, नाहीतर करू नका. तुम्ही प्राणायामाने प्राप्त करून घ्या. माऊली म्हणतात असं होणारच नाही. ईश्वराचा कृपा प्रसाद मिळवल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. आणि तो फक्त आमच्या एवढ्या करता कृपा प्रसाद द्या असं म्हणाला. तो काय डिमांड अँड सप्लाय ऑफिसर आहे की आम्ही डिमांड करायची आणि त्यांनी आम्हाला सप्लाय करायचं आहे? आता आमचं जमत नाही आहे, आम्ही हे अष्टांग योग करतो आहे, आम्हाला कुठेतरी अडचणी येत आहेत, मग आमच्या अडचणी सोडवा आणि त्या अडचणी सोडवण्याकरता तुम्ही आमच्यावरती कृपा करा. तो ईश्वराने का कृपा करावी यांच्यावर? तो काय असा हुकमी कृपा करायला बसलाय का? ते म्हणतात ह्या अष्टांग योगाचा अभ्यास करत असताना यांना ईश्वराचं यथार्थ स्वरूप कळत नाही. माऊलींना सांगायचं आहे, जो योगमार्गाने जातो त्याला आधी भक्ती कळावी लागते आणि त्याच्याशिवाय त्याला योग कळत नाही. मी आपल्याला दुसरं उदाहरण सांगते. अगदी आता आमच्या जवळचं आमचे अय्यंगार गुरुजी आहेत. आज ते किती वाजले? 5:30 आहे ना. हां, तर मला इथे वाटलं 5:30च, पण जवळचा चष्मा आहे. तर ते आम्हाला म्हणजे योगाचा नेहमीच जी काही त्यांची लेक्चर्स व्हायची, एका लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं, पुष्कळ मोठे झाले होते तो, जे ते त्यावेळी 75-78 वर्षाचे होते. आता तर इतका काळ गेला पुढे, ते आता 95 वर्षाचे, 94 झाले आता ते. तर त्यावेळी असे 78-80च्या वयात असतील ते. तेव्हा ते म्हणाले की मला आता कळायला लागलं. म्हणाले, मी काय केलं? माझ्या लहानपणापासून आसनं शिकलो, आसनं खूप चांगली केली. आसनांच्या बळावरती मला मिळालेली जी काही गिफ्ट आहे म्हणा, काही म्हणा, पण याच्या बळावर मी माझ्या मेहनतीने जगभर फिरून या आसनांच्या माध्यमातून पैसा मिळवला. म्हणाले, मी जन्मानी आहे ब्राह्मण म्हणाले, पण मी पहिल्यांदा काय केला तर वैश्य व्यापार केला. ही आसनं हाताशी घेतली आणि व्यापार करत राहिलो आणि शूद्रासारखा पैसा गोळा केला. हे सगळं करताना मला काही कळलं नाही. पण म्हणाले, जसं माझं वय मोठं झालं आता, तसं म्हणाले मला आता वाटायला लागलं की ही आसनं मला काय देणार आहेत किंवा हा योगमार्ग मला काय देणार आहे. जे त्यांची बालाजीवरती खूप निष्ठा आहे, त्यांचं कुलदैवतच बालाजी आहे. तर ते म्हणाले की मला आता जर माझं जीवन संपण्याच्या जवळ येत असेल तर मला तो अधिक जवळ झाला पाहिजे. म्हणजे आता म्हणाले मला कळलं
की जन्मभर मी फक्त व्यापार करत राहिलो. मी स्वतः मला भगवंतानी जन्माने मला ब्राह्मण म्हणून जन्माला घातलं, मी ब्राह्मणासारखा वागलोच नाही, मी वैश्य आणि शूद्रासारखाच वागलो. आता म्हणाले, त्यांनी फार छान त्या जाहीर सभेमध्ये सांगितलं की मला भक्ती कळली असं मी म्हणत नाही, पण मला भक्तीची काही सूत्र आता कळायला लागलीत की भक्ती का अवलंबावी लागते हे मला आता कळायला लागलं. म्हणाले, मी काय अजून भक्ती माझ्या अंतःकरणात उत्पन्न झाली आणि ते मोठेच आहेत, त्यांनी काही म्हणू दे, ही त्यांची नम्रता आहे. कारण ज्यावेळी हे सगळं घडलं त्याच्या आसपासच गुरुजी असेच एकदा 3-4 दिवस नव्हते आमच्या क्लासमध्ये. म्हटलं, गुरुजी तुम्ही कुठे गेला होता? तिथे नव्हतात. तर त्यांनी सांगितलं, मी गाडी घेऊन तिरुपतीला जाऊन आलो. मला एवढंच पाहिजे होतं की माझा अंतकाल जवळ आला की मला माझा देह काही इथे ठेवायचा नाही आहे, मला माझा देह तिरुपतीला ठेवावा अशी माझी इच्छा आहे. तर माझ्यात काही फरक पडला, थोडं मला कळलं की मृत्यू जवळ आला आहे, तर मला इथून तिरुपतीला जायला किती काळ लागेल. तर तेवढ्या करता म्हणाले मी बघून आलो की कसे गेलो, काय गेलो, तर आपण कसे पोचू शकतो म्हणून पाहून आलो. मी म्हटलं, गुरुजी तुम्ही तर काही पण बोललात आमच्या समोर, मला भक्ती कळत नाही. म्हटलं, ही केवढी भक्ती आहे की आपल्या शरीराला काही झालं तर त्याच्यावर औषध उपचार करा याचा विचार नाही, म्हणजे देहाविषयीचं नक्की ममत्व नाही आहे आणि देह भगवंताच्या चरणी पडावा ही जी भावना आहे ती काही सामान्य भावना नाही आहे, असा मी गुरुजींशी बोलत होतो. पण सांगायचा हेतू असा आहे की ज्याला आपण केवळ अष्टांग योग हा उपयोगाला येत नाही, त्याच्या खाली हठयोग आहे. या हठयोगात तर यातलं काहीच नाही, त्याच्यात फक्त प्राणाच्या बरोबर म्हणजे श्वासोश्वासाच्या बरोबरच त्यांनी साधनेची भाषा केलेली आहे. आणि इथे माऊली सगळ्यात प्रकर्षाने सांगतायत की नुसता अष्टांग योग कुणाच्याच कामाला येत नाही, ईश्वर शरणता असल्याशिवाय त्या योगाची सिद्धी नाही. म्हणून ते म्हणतात, तेवी ब्रह्मस्थिती ही भास्कर, हा सूर्य म्हणजे जणू काही ब्रह्मस्थिती आहे. अष्टांग योगादी रोहिणीवर, ते सुद्धा त्यांच्या साम्राज्यातले नाही, त्यांचं एम्पायर नाहीच बघायचं. दुपारचा रोहिणीवर काय करणार, तो कुठे दिसत सुद्धा नाही. असतो ना आकाशात चंद्र, नसतो असं नाही, पण तो खिसगंटीतही नसतो. असा रवी पुढे टिकणार बडीजा व कोठून इंदूचा. आता सूर्याच्या समोर भर दुपारी माध्यान्नीला त्याचं अस्तित्व काय राहणार आहे. तसं एका परब्रह्माच्या पुढे योग हे कितीही, अष्टांग योग हे एक पूर्ण शास्त्र आहे. योगशास्त्र हे एक अष्टांग योगानी परिपूर्ण शास्त्र आहे असं म्हटलंय. याला सुद्धा ज्ञानदेवांनी सुरुंग लावला आणि त्यांनी सांगितलंय की नाही, ईश्वर शरणागत झाल्याशिवाय, म्हणजे कसं झालं, पहिल्यांदा सांख्य निरीश्वरवादी योगानी आवश्यकतेपुरता ईश्वराचा स्वीकार केला किंवा अस्तित्व मान्य केलं. आणि माऊली असं म्हणतात, नाही, आधी ईश्वर आणि मग योग, म्हणजे आधी त्याला शरण जा आणि मग योगाचा अभ्यास करा. त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी अष्टांग योगाचा उल्लेख केलेला आहे. पण अष्टांग योग स्वतंत्रपणे उभा राहू शकत नाही आणि अष्टांग योगाला दुसरं काही लागत नाही. जसं सांख्य म्हणतात, आम्हाला आमचं मॉडेल पुरेसं आहे जे आम्हाला समाधान देणार आहे. आम्ही जे सांख्य दर्शन मांडलेलं आहे हे आमच्या दृष्टीने परिपूर्ण आहे, आम्हाला दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ईश्वर तर आम्हाला नकोच आहे, तो काय करतो, त्यामुळे त्याची आम्हाला गरजच वाटत नाही आमच्या मॉडेलमध्ये. तसं सांख्यांच्या सारखंच योगदर्शनाला असं वाटतं की योगदर्शन हे एक परिपूर्ण दर्शन आहे, या दर्शनाला दुसऱ्या कशाच्या कुबड्या घ्याव्या लागत नाहीत. माऊलींनी त्याचं उत्तर दिलं की माऊली म्हणतात असं नाही आहे. येथे प्रवृत्ती ओहटे जिणे, अश्रुतीसी वांधावणे, आता प्रत्यंग मुखपणे प्रचारू दिसे. आता कसं झालं म्हणाले, ब्रह्मस्थिती प्राप्त होता, प्रवृत्ती संपे सर्वथा. प्रत्यंग, आणि त्यांनी तो शब्द त्याच्याकरता वापरलाय, प्रत्यंग मुख, प्रवृत्ती संपे सर्वथा, आणि निवृत्तीची ही आवश्यकता गौण ठरे. आता यातलं काहीच लागत नाही. योगामध्ये जे सोडा, चित्तवृत्ती निरोध करत जो योग आहे ते कशा करता पाहिजे, कशा करताच नको आहे.
म्हणून ते म्हणतात निवृत्तीची आवश्यकता गौण ठरेल. का की काही व्यवहार तो आत्मप्रभाच साचार, म्हणून बहिर्दृष्टीचे तिळभर प्रयोजन नाही. कशाला प्रत्याहार करायला पाहिजे? म्हणून त्यांनी प्रत्याहार म्हटलं की दृष्टी बाहेर जातच नाही. त्यांनी त्याचं वर्णन 6व्या अध्यायात पण खूप छान केलं. म्हणाले दृष्टी जी आत अंतर्मुख झाली आहे, ती जी आत वळली आहे, ती दृष्टी बाहेर जातच नाही, बाहेर फेकली जातच नाही. पण त्याचे ते अर्धोन्मिलित नेत्र आहेत, त्याच्यामधून जर दुसऱ्याला असं वाटलं की त्याची जी दृष्टी आहे ती केव्हा तरी बाहेर पडेल, तर ते म्हणाले अगदी पडलीच तर काही आवश्यकता म्हणून सुद्धा ती नसेल, ती फक्त दुसऱ्याला भासेल. त्याला आता बाहेरून काही आत घ्यायचं नाही. तसा तो आत्मज्ञानी पुरुष आहे. भक्त काय म्हणतो? भक्त म्हणतो मला स्वतःला माझ्याच हृदयात असणाऱ्या परमेश्वराच्या ठिकाणी विसर्जित करू. मला बाहेर जावंच लागत नाही, सगळं आतमध्येच आहे. बाहेर कशाला? म्हणून ते तुकाराम महाराजांनी पण म्हटलंय ना की काखेत कळसा गावाला वळसा, पाऊला आपुले वाजे म्हणे कोण मागे आले. म्हणजे आपलंच पाऊल वाजत आहे आणि आपल्याला कुणी मागे आलंय असा भास होतोय. याचं कारण काय? की हा स्वतःपेक्षा अधिक बहिर्मुख आहे. म्हणजे भक्तीमधली अंतर्मुखता आहे, वेगवेगळ्या प्रकारांनी प्रकट केलेली आहे. म्हणून ते इथे म्हणतात काकी व्यवहार तो आत्मप्रभाच साचार, म्हणून बहिर्दृष्टीचे तिळभर प्रयोजन नाही. बाहेर पाहण्याची आवश्यकताच नाही असं जर आहे तर मग अष्टांग योगाचं प्रयोजन काय असं त्यांनी म्हटलंय. तो आत्मानंदाचे ठाई सदा सर्वदा निमग्न राहील, म्हणून प्रवृत्ती निवृत्तीचा होई सहज तेथे बोजवारा. म्हणून संतांनी जे तत्वज्ञान सांगितलंय ते ज्ञानेश्वर माऊली त्याचं प्रतिनिधित्व करतायत. आणि त्यांनी संत तत्वज्ञान जे आहे ते आपल्या पद्धतीने उलगडून सांगितलंय. ते म्हणतात, संत म्हणतात कुठं वैराग्य शोधायला जाऊ नका, कुठे प्रपंच सोडायला जाऊ नका, प्रपंचामधली कर्तव्य सोडायला जाऊ नका. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जे स्वधर्माचं आचरण सांगितलंय की जे काटेकोरपणे करा, जितकं चांगलेपणाने करता येईल तितकं करा, ते स्वधर्माचं आचरणच सगळं काही देणार आहे. कारण प्रवृत्तीही राहत नाही, निवृत्तीही राहत नाही. मग राहतं काय? तर विहित कर्माचं आचरण शिल्लक उरतं. या एका सूत्रावर सगळा संत तत्वज्ञानाचा एकूण डोलारा उभा आहे. किंबहुना त्यांनी डोलारा उभाच केला नाहीये उपनिषदाशी, ते अधिकाधिक जवळ आहे. 5:45 झाले का? हां, आपण थांबूया, ह्याच ओवीपाशी थांबूया. पुढची ओवी फार सुंदर आहे. करा द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळंगे आपण, भेद तव तव दूण अभेदासी. आणि हे कशा करता सांगितलं माऊलींनी? तर योग हा द्वैतवादी आहे आणि तत्वज्ञान हे अद्वैत आहे.